एका सुंदर मूर्तीसाठी पुण्याच्या रस्त्यांवर चक्क 100 ते 150 लोकांच्या रक्ताचा सडा का पडला असेल? पुण्याच्या सदाशिव पेठेत एक असं मंदिर आहे ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावरती काटा येतो. पुण्या मुरलीधर. शांततेचं आणि प्रेमाचं प्रतीक असणारा या देवाला पुण्या हा भयानक शब्द का बरं वापरत असेल? तर आज मी सांगणार आहे असा इतिहास जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका होस्ट रोहित लगाडे स्वागत करतो आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे पॅकअप होया. मित्रांनो, पुण्यातील इतिहास जेवढा भव्य आहे तेवढाच गूढ आणि रहस्यमय सुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूयात भूतकाळातील या थरारक अनुभवाला. गोष्ट सुरू होते 18व्या शतकाच्या उत्तरार्धात, पेशवाईच्या काळात. त्या काळी पुण्यात एक खूप मोठे आणि श्रीमंत सावकार होते, नारायण सदाशिव रघुनाथ, म्हणजेच दादा गद्रे. एक दिवस दादा गद्रेंना स्वप्नात साक्षात मुरलीधराचा दृष्टांत झाला. त्यांनी ठरवलं जशी मूर्ती स्वप्नात दिसली तशीच हुबेहूब मूर्ती बनवून घ्यायची. त्यांनी थेट जयपूरच्या सुप्रसिद्ध मूर्तिकार बखतराम याला पुण्यात बोलावलं. बखतरामने संगमरवरापासून इतक्या सुंदर मूर्त्या घडवल्या की पाहणारा पाहतच राहायचा. आणि त्याने मुरलीधर, राधा, 2 गाई आणि गरुड अशा 5 मूर्त्या बनवल्या होत्या. त्याला या मूर्त्या घडवण्यासाठी त्या काळचे 10,000 रुपये दिले गेले होते. मित्रांनो, त्या काळचे 10,000 रुपये. पण इथूनच सुरू झाली खरी अडचण. ही मूर्ती इतकी सुंदर होती की तिची चर्चा संपूर्ण पुण्यात पसरली आणि ही बातमी पोहोचली तत्कालीन दुसरा बाजीराव पेशवा यांच्या कानावर. बाजीरावाने मूर्ती पाहिली आणि त्याला ती इतकी आवडली की त्याने दादा गद्रेंना ती मूर्ती मागितली. पण दादांनी आपला देव द्यायला स्पष्ट नकार दिला. बाजीरावांचा राग अनावर झाला. दादा गद्रेंनी धोका ओळखून रातोरात वाड्यातील मूर्ती एका बागेत हलवली आणि मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याची तयारी चालू केली. पण दुसऱ्या बाजीरावाला हे सहन झालं नाही. त्याने बॉयड या इंग्रज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आपली फौज मूर्ती हस्तगत करण्यासाठी पाठवली. तिकडे दादा गद्रेंच्या बाजूनेही अरबी सैनिकांची फौज तयार होती. आणि मग एप्रिल 1797 मध्ये या मंदिरासमोरच एक भयंकर युद्ध झुकलं. तलवारी चालल्या, बंदुका उडाल्या. देवळाच्या दारात दोन्ही बाजूंचे मिळून तब्बल 100 ते 150 लोक मारले गेले. सगळीकडे रक्तांचा सडा पडला होता आणि या रक्तपातामुळेच या देवाला नाव पडलं पुण्या मुरलीधर. या मंदिराचा इतिहास इथे संपत नाही. पारतंत्र्याच्या काळात हेच मंदिर क्रांतिकारकांचे गुप्त ठिकाण बनलं होतं. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके याच मंदिरात तरुणांना देशसेवेची शपथ देत असत. एवढंच नाही तर रँड या इंग्रज अधिकाऱ्यांच्या खुनानंतर ज्या द्रविड बंधूंनी चाफेकर बंधूंची माहिती इंग्रजांना दिली होती, त्या फितूर द्रविड बंधूंना चाफेकर बंधूंनी याच मुरलीधराच्या देवळाजवळ संपवलं होतं. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न आहे. पुण्यात बऱ्याच ठिकाणांना अशी अजब नावं आहेत, जसे की पासोडे विठोबा आणि डुल्या मारुती. जर अशाच इतिहासाची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला पुण्याचा ऐतिहासिक आणि अत्यंत रक्तरंजित इतिहास? अंगावर काटा आला ना? तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना तसेच पुणेकर मित्रांना आणि ऐतिहासिक प्रेमींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच अनटोल्ड स्टोरीसाठी पॅकअप रोयाला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. पॅकअप रोया.